INS विराट ही भारताची विमानवाहू युद्धनौका शनिवारी तिच्या शेवटच्या प्रवासाला मुंबईच्या नौदल तळावरून कोचीकडे निघाली। कोची येथे INS विराटची आवश्यक देखभाल दुरुस्ती केली जाईल। नौदलाच्या पश्चिम मुख्यालयात हेलिकॉप्टर आणि गस्ती नौकांनी यावेळी शेवटच्या प्रवासासाठी विराटला सोबत केली। अफगाणिस्तानमधील काबूलमध्ये 2 स्फोट झाले असल्याची माहिती मिळाली आहे। देह मजांग स्क्वेअर या ठिकाणी हा स्फोट झाला असून त्यावेळी हजारोंच्या संख्येने आंदोलनासाठी जमलेले लोक होते। एकामागोमाग एक असे 2 स्फोट यावेळी झाले। या स्फोटांमध्ये 50 जणांचा मृत्यू झाला असून अनेक लोक जखमी झाल्याचं वृत्त आहे। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आधुनिक भारतीय कलाकार सय्यद हैदर रझा यांचे दीर्घ आजाराने शनिवारी दिल्लीत निधन झाले। ते 94 वर्षांचे होते। गेल्या 2 महिन्यापासून रझा यांची प्रकृती खालावलेली होती। ISIS या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून कल्याणमधून एका तरुणाला अटक करण्यात आली आहे। महाराष्ट्र ATS व केरळ पोलीस यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली। रिझवान खान असे या तरुणाचे नाव असून पोलिसांनी 2च दिवसापूर्वी त्याची चौकशी केली होती। पोटच्या मुलीचा गळा दाबून खून केल्यानंतर आईनेही पंख्याला दोरी बांधून गळफास घेतला व आत्महत्या केली। पुण्याजवळ पिंपरीमध्ये ही घटना घडली आहे। शनिवारी दुपारी 1च्या सुमारास कासारवाडीमध्ये हा प्रकार उघडकीस आला। घटनास्थळी चिठ्ठी आढळली असून नैराश्यपोटी आत्महत्या केली असल्याचे आईने त्यात नमूद केले आहे।